आता पाहूया महत्त्वाच्या बातम्या। राज्य सरकारने सुधारित पेन्शन योजनेची नियमावली प्रसिद्ध केली। 20 वर्षापेक्षा जास्त सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि महागाई भत्ता मिळणार। कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीचा लाभही मिळणार, मात्र राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना या सुधारित योजनेचा लाभ मिळणार नाही। पुरंदर विमानतळासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना विमानतळ कंपनीत भागीदारी मिळणार। बाधित शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली जाणार। यामुळे स्थानिक शेतमालाच्या निर्यातीला मोठी गती मिळणार। डहाणू दिवा लोकलच्या डब्यात सर्वत्र गुजराती जाहिराती। मराठी भाषेला दुय्यम स्थान दिल्याचा आरोप। मराठी प्रवाशांमध्ये नाराजी। सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ। सोनं 1600 रुपयांनी तर चांदी तब्बल 8000 महागली। जीएसटीसह सोनं 1,56,000 नागपुरात सिलेंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा। पहाटेपासून ग्राहकांची गॅस एजन्सी बाहेर गर्दी। सिलेंडर मिळत नसल्याने ग्राहकांचे हाल। बीडमध्ये 9व्या दिवशीही इंधन टंचाईची समस्या। अनेक पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे बोर्ड। पेट्रोल डिझेलच्या तुटवड्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास। सासरच्या जाचाला कंटाळून नाशकात विवाहितेची आत्महत्या। 25 लाख रुपये आणि 21 तोळ सोनं उकळल्याचा विवाहितेच्या भावाचा आरोप। जादूटोणा करून मारण्याचीही धमकी। पतीसह दोघांना अटक। नंदुरबारच्या नवापूरमधील आणखी 3 पोल्ट्री फार्मचे बर्ड फ्लू अहवाल पॉझिटिव्ह आले। जिल्हा प्रशासनाने पुन्हा मोठ्या प्रमाणावर कलिंग ऑपरेशन राबवण्याचा निर्णय घेतला। यापूर्वी 9 पोल्ट्री फार्ममधील 2,47,000 कोंबड्या नष्ट केल्या होत्या। अभिनेत्री नोरा फतेहीने सरके चुनरी या गाण्याच्या वादानंतर राष्ट्रीय महिला आयोगासमोर माफी मागितली। सादरीकरण केलेल्या गाण्याचे बोल माहीत नव्हते। यापुढे गरजू मुलांच्या शिक्षणासाठी काम करेल, नोराचं आश्वासन।